हरिओम मंडळी, आज आपण भृंगीश उपाख्यान पाहणार आहोत. हे साक्षात शंकरांनी या भृंगीश नावाच्या माणसाला स्वतः सांगितलेलं उपाख्यान आहे. म्हणजे स्वतः सांगितलेला उपाय आहे, उपाख्यान नाही. हे उपाख्यान वसिष्ठांनी रामाला सांगितलं, पण हा उपाय त्याला कळावा म्हणून सांगितलं. तर इथे हे उपाख्यान सुरू होतं तेव्हा ते या पद्धतीचं आहे. काय पद्धत आहे? एतद व्रतत्रयम राम पुरा चंद्रार्ध मौलिना भृंगीशाय तु संप्रोक्तम येनासौ विज्वरः स्थितिः. एतद व्रतत्रयम राम, हे रामा, ही 3 प्रकारची व्रत पूर्वी शंकरांनी भृंगीश नावाच्या माणसाला सांगितली, ज्यामुळे तो विज्वर झाला. विज्वर म्हणजे शोकरहित, त्याचा ताप नष्ट झाला. ज्वर म्हणजे ताप, संसार ताप त्याचा नष्ट झाला, शोकरहित झाला. मग कसा काय झाला? तर आता इथून आख्यानाला सुरुवात होते. पूर्वी मेरू पर्वताच्या उत्तर दिशेला, म्हणजे मेरू पर्वताचा उत्तर भाग, त्या उत्तर भागामध्ये अत्यंत दैदिप्यमान, अग्नीप्रमाणे तेजस्वी, झळझळीत अशा एका शिखरावर शिव आपल्या परिवारासह राहत होते. आणि ते तिथे राहत असताना त्याच भागामध्ये आसपास एक महातेजस्वी, अत्यंत बुद्धिमान भृंगीश नावाचा माणूस तप करत होता. आणि त्याला कळलं की शंकर इथे राहतात, सपरिवार राहतात. आणि हे कळल्यानंतर तो तिथे शंकराकडे येतो आणि त्यांना विनंती करतो की हे भगवन, हा संसार, ही सगळी संसाराची रचना, ही सगळी सृष्टी इतकी सुंदर आहे की ही सगळी रचना पाहून ना मला त्याच्याबद्दल नितांत मोह निर्माण होतो. मी त्याच्यामध्ये रमून जातो. मी माझ्या सगळ्या बाकीच्या तपाचरणाच्या वगैरे गोष्टी विसरून जातो आणि हा मोह माझ्यावर हावी होतो, किंवा हा मोह माझ्यावर पकड निर्माण करतो आणि मी त्यातून सुटू शकत नाही. त्याच्यामुळे मला आत्मविश्रांती मिळत नाही. तेव्हा माझ्यावर कृपा करा आणि मला आत्मविश्रांतीचा काहीतरी मार्ग सांगा. तुम्ही उपदेश केला तर मला ते जमेल. कारण माणसाचं मन हे सतत या सृष्टीकडे, या सृष्टीमध्ये मोह निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या विषयांकडे झेपावत असतं, सारखं तिकडे झेपावत असतं. त्याच्या मनामध्ये कल्पनांचं एक बवंडर, म्हणजे महावादळ सतत चालू असतं. सतत कल्पनांचं एक वादळ घोंगावत असतं, चक्र घेत असतं. तर आणि चित्त सतत बडबड करत असतं. चित्ताची कायम बडबड चालू असते, ती थांबतच नाही. तुम्ही झोपलात तरी थांबत नाही. देह झोपतो पण चित्त कायम बडबडत असतं. काय करू, याच्यातून मी मोकळा कसा होऊ? शंकर म्हणतात की तू अत्यंत धैर्याने माझ्याकडे आलेला आहेस. त्या धैर्याचं कौतुक करतो. कारण मला होणाऱ्या त्रासातून मी मुक्त होणं अशी आधी इच्छा निर्माण व्हावी लागते. आणि त्या इच्छा निर्माण झाल्यानंतर तो उपाय करण्यासाठी मनामध्ये धैर्य असावं लागतं. तर तू अत्यंत धैर्याने इथे आलेला आहेस, म्हणून तुला मी त्याचा उपाय सांगतो. तो उपाय 3 व्रतांनी युक्त आहे. म्हणजे 3 व्रत मी तुला सांगतो, ती जर तू करशील तर तुला नक्की आत्मशांती मिळेल. मग ठीक आहे, तो म्हणतो सांगा. शंकर सांगायला सुरुवात करतात. पहिलं व्रत ते सांगतात, महाकर्ता व्रत. तू महाकर्ता व्रतापासून सुरुवात कर. हे काय आहे महाकर्ता व्रत? मग ते शंकर सांगतात की सगळी कर्म निष्काम बुद्धीने करणं, लोककल्याणासाठी करणं आणि
ही कर्म करत असताना कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्यामध्ये त्या माणसाच्या मनामध्ये ते कार्य करताना मी धार्मिक आहे, मी पुण्यवान आहे, मी पापी आहे, अशी बुद्धी निर्माण नाही होता कामा. असं निस्वार्थपणे आणि अशा प्रकारची बुद्धी मनामध्ये निर्माण न होऊ देता जो काम करतो त्याला महाकर्ता असं म्हणतात. तर हे महाकर्ता होणं हे एक व्रत आहे आणि ते व्रत जर तू आचरलंस तर एक व्रत पूर्ण होईल. आणखी काय, ते काम करत असताना तुझ्या मनात कोणत्याही प्रकारच्या शंका किंवा कुशंका निर्माण होता कामा नयेत. तू त्या कर्माच्या धर्म आणि अधर्म या गोष्टींमध्ये लिप्त होता कामा नये. त्या गोष्टींचा लेप तुझ्यावर बसता कामा नये. असं जर कर्म तू करशील तर तुला महाकर्ता म्हणता येईल. आमचे आजोबा आम्हाला सांगायचे हे महाकर्ता व्रत कसं आहे तर सब में रहो सबसे अलग. सगळ्यांमध्ये राहा पण कुणातही अडकू नका, कुणातही आसक्त होऊ नका. असं जो कार्य करतो त्याला महाकर्ता असं म्हणायचं. हे पहिलं व्रत शंकरांनी त्या भृंगीश नावाच्या माणसाला सांगितलं. उरलो उपकारापुरता या वृत्तीने जर कर्म केलं तर ते अर्थातच लोककल्याणार्थ, स्वार्थासाठी नाही, स्वतःसाठी तर मुळीच नाही, लोककल्याणासाठी उरलो उपकारापुरता या बुद्धीने कर्म करतो त्याला महाकर्ता असं म्हणतात. महाकर्ता होणं हे एक व्रत आहे. हे व्रत ज्याला साधलं त्याला पुढची गोष्ट सांगता येईल. हे जर तू नीट करशील तर पुढचं व्रत मी तुला सांगतो. ते पुढचं व्रत आहे महाभोक्ता व्रत. पहिलं आहे महाकर्ता, आता दुसरं आहे महाभोक्ता. हा महाभोक्ता जो आहे याच्यासाठी 3 अटी आहेत. पहिली अट आहे कोणत्याही इच्छित भोगांची अपेक्षा आकांक्षा त्यांनी करायची नाही. म्हणजे मला भोगांची इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण होता कामा नये. आज काय मला वडा खावासा वाटला, आज काय मला नवीन साडी विकत आणावीशी वाटली, आज काय मला दिवसभर झोपायचंच आहे. काहीही कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा माणसाच्या मनामध्ये येतात. तर तशा स्वतःच्या इच्छा म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी, म्हणजे केवळ मला आनंद मिळावा म्हणून स्वार्थासाठी कोणतीही इच्छा तुझ्या मनामध्ये निर्माण होता कामा नये. दुसरी अट, जसं इष्ट गोष्टींबद्दल तुला प्रेम किंवा आसक्ती नको तसं अनिष्ट गोष्टींबद्दल द्वेष तिरस्कार तो पण नको. म्हणजे अनिष्ट म्हणजे वाईट किंवा ज्याची तू कधी इच्छा केली नाही अशा ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींसाठी सुद्धा तुझ्या मनामध्ये कधीही द्वेष किंवा त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण होता कामा नये. आणि तिसरी अट, प्रारब्धानी जे प्राप्त आहे ते सगळे भोग तू निर्विकार चित्ताने भोगावेस. माणसाला जन्मच या प्रारब्धामुळे मिळतो. मागच्या जन्मामध्ये केलेल्या कर्मांचं फळ भोगण्यासाठी हा जन्म असतो. ते फळ भोगल्याशिवाय हा जन्म संपत नाही. देवा मला उचल असं म्हणल्याने देव तुम्हाला उचलत नाही. कारण तो म्हणतो थांब, तुझा भोग अजून भोगायचं शिल्लक राहिलाय, प्रारब्ध भोग आहे तो. पण हा प्रारब्ध भोग निर्विकार चित्ताने भोगणं, ह्या 3 अटी जो पूर्ण करतो त्याला महाभोक्ता व्रत करता येतं. या 3 अटी त्यांनी पाळल्या पाहिजे. इष्टभोगांची अपेक्षा न करणं, अनिष्ट भोगांचा द्वेष न करणं आणि प्रारब्धाने प्राप्त असणारे सगळे भोग निर्विकार चित्ताने भोगणं. आता
याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगते. म्हणजे महाभोक्ता कसा असतो. आपल्या औरंगाबाद शहरामध्ये नाथ मंदिरासमोर एक वाडा आहे. आत्ता तो पैलवानाचा वाडा म्हणून सगळेजण ओळखतात. त्या वाड्यामध्ये अमृतराय महाराज राहत होते. राजयोगी संत, नाथांच्या पठडीतलेच पण राजयोगी असणारे हे संत होते. 7 वेळा त्यांनी आपल्या सगळ्या ऐश्वर्याचा दानधर्मामध्ये विनियोग करून, संपूर्ण दान करून टाकून सुद्धा पुन्हा 7 वेळा त्यांना ते राजऐश्वर्य प्राप्त झाले. एक दिवस उत्तरेमधून काही फकीर या अमृतरायांची कीर्ती, यांच्या भक्तीची, यांच्या कीर्तनांची कीर्ती ऐकून इथे आले. आणि त्यांनी पाहिलं की हा माणूस तर चांदीच्या झोपाळ्यावर अत्यंत भरजरी पोशाख घालून, हातात अंगावर भरपूर सोन्याचे अलंकार घालून अगदी ऐशोआरामात चांगला टेकून बिकून बसलेला आहे. आणि हा काय वैराग्याची भाषा करतो. मग ते म्हणाले याची परीक्षा घेऊ. म्हणून ते त्यांना म्हणतात की महाराज तुम्ही एक काम करा म्हणे, हे सगळं अंगावरचे वस्त्र इथेच काढून टाका आमच्या समोरच. आत पण आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. इथं आमच्या समोर हे सगळे कपडे उतरवून ठेवा. आम्ही तुम्हाला जी छाटी देतो ती घाला आणि आमच्याबरोबर चला, आम्ही यात्रेला चाललो आहे. ते संतच होते. त्यांनी असं म्हणता क्षणी सगळे अंगावरचे दागिने, कपडे सगळे एका क्षणात उतरवून टाकले. त्यांनी दिलेली छाटी अंगावर घातली आणि निघाले त्यांच्याबरोबर. चालता 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 दौलताबादच्या अलीकडेपर्यंत ते दुपारपर्यंत पोहोचले इथून. आणि त्यांना मग भुकेची जाणीव झाली. तर ते म्हणाले की आपण तर भिक्षा मागितल्याशिवाय काही खाऊ शकत नाही, भिक्षा मागायला आपण जाऊ, पण हा पळून गेला तर काय करायचं. म्हणून त्यातला एक जण त्या अमृतराय महाराजांना सांगतो की इथे या झाडाखाली तू बसायचं आहेस आणि हा भिक्षा घेऊन येईल, मग आपण ते भिक्षान्न खाणार. ते म्हणतात ठीक आहे. ते तिथे बसतात. मग तो जो दुसरा असतो ना, तो म्हणतो की नाही आपल्याला ह्याची परीक्षा करायची आहे, मी ह्याला सावलीत बसवून नाही चालणार. तो म्हणतो नाही उठ, इथे या दगडावर बस, समोर आमच्या समोर बस, उन्हात बस. ते उठतात, तिथे उन्हात बसतात आणि बसून काय करायचं नुसतं, म्हणून ते स्वतः अतिशय उत्तम अभंग, भजन वगैरे लिहित असत. ते एक भजन तिथे म्हणायला सुरुवात करतात, गायला सुरुवात करतात. उत्तम कीर्तनकार होते ते. आपल्या खडकेश्वराच्या मंदिरामध्ये रोज त्यांचं कीर्तन होत असे संध्याकाळी. आणि ते तिथे कीर्तन करायला सुरुवात करतात. अतिशय सुरेल आवाज. तो माणूस त्यांच्याबरोबरचा तो फकीर, तो सुद्धा त्या भजनात रंगून जातो. आणि त्यांचा योग असा की हे दोघंही भजनात रंगून गेलेले आहेत. तो जो तिसरा होता तो भिक्षा मागायला गावात गेलेला आहे आणि त्या रस्त्याने अमृतराय महाराजांचा एक शिष्य कुठेतरी चाललेला असतो आणि त्याच्याबरोबर बराच मोठा लवाजमाही असतो. तो आपल्या गुरूंचा आवाज ओळखतो आणि त्यांचा शोध घेत त्यांच्यापर्यंत येतो. आणि त्याच्या लक्षात येतं की भर उन्हामध्ये हा माणूस नामस्मरण करत बसला आहे, याला भानसुद्धा नाही की आपल्या आजूबाजूला कोण आहे कोण नाही. मग तो आपल्या सगळ्या त्याच्याबरोबर जो कोण लवाजमा असतो, नोकर चाकर असतात, त्यांना सांगतो की बाबा रे, काही नाही, 4 काड्या रोवा, वर एक कपडा टाका, तेवढी निदान सावली करा, बाकी माझं काही म्हणणं नाही. त्याचे ते बिचारे जे कोण असतात बरोबर ते तिथे 4 खांब रोवतात लाकडाचे आणि वर एक चादर टाकतात आणि तेवढी तिथे सावली होते. आणि तो माणूस जो भिक्षा मागायला गेलेला आहे फकीर, तो येईपर्यंत हा त्या तिघांच्याही पंचपक्वान्नाच्या जेवणाची सोय करतो आणि त्या तिघांनाही जेवू घालून आपल्या गुरुचा आशीर्वाद घेऊन मगच तो पुढे मार्गाक्रमण करतो.
हे हे केव्हा घडतं? जेव्हा माणूस महाभोक्ता असतो. त्यांनी अमृतराय महाराजांनी अशी अपेक्षा मुळीच केली नव्हती की कोणीतरी येईल आणि मला खाऊ घालील आणि असं. त्यांनी सांगितलं, फकिरी ना, ओके, झालो मी फकीर, चला निघालो तुमच्याबरोबर. उन्हात बस म्हणतात ना, काही प्रॉब्लेम नाही, मी बसू शकतो आरामात. जो माणूस राजैश्वर्यामध्ये बसलेला होता, एका क्षणात ते ऐश्वर्य सोडून फकिरी पत्करतो आणि फकीरांबरोबर जातो, तरीही राजैश्वर्य त्याची पिच्छा सोडत नाही, कारण तो महाभोक्ता आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे लागता तेव्हा ती गोष्ट तुमच्यापासून दूर पळते. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा त्याग करता तेव्हा ती गोष्ट तुमच्या मागे मागे येते. म्हणून महाभोक्ता तोच जो महात्यागी आहे. तेव्हा पहिलं व्रत महाकर्ता, दुसरं व्रत महाभोक्ता, तिसरं व्रत महात्यागी. महात्यागी कोण? जो हा देह आणि हा जन्म माझा नाही. मी जी कामं करतो, कर्म करतो, ती कर्म पण माझी नाहीत, त्यामुळे त्या कर्माची फळं पण माझी नाहीत, असा निश्चय करून जो जगतो त्याला म्हणायचं महात्यागी. मी नाही, माझा देह नाही, माझा जन्म पण माझा नाही, आणि जी कर्म मी करतो ती कर्म पण माझी नाहीत, आणि त्या कर्मांची फळं तर नाहीतच नाहीत, अशा निश्चयाने जो जगतो त्याला महात्यागी म्हणतात. हे व्रत आहे. आणि हे सर्व दृश्य जग मिथ्या आहे, विवेकाच्या द्वारे मी त्याचा त्याग करतो, असा निश्चय जो करतो त्याला महात्यागी म्हणतात. ही 3 प्रकारची व्रत तू कर, म्हणजे तू या सगळ्या गोष्टीतून मुक्त होशील, असं त्या भृंगीशाला स्वतः शंकर सांगतात. तात्पर्य काय? माणसाला असं जगता आलं पाहिजे, नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थितप्रज्ञ संयमी. आपली बुद्धी स्थिर करून अत्यंत संयमाने सुखदुःखामध्ये उद्वेग न होऊ देता, सुखाची लालसा मनामध्ये निर्माण न होऊ देता, तृष्णा भय आणि क्रोध यांच्या आहारी न जाता जर जगता आलं तर ह्या 3ही व्रतांचं पालन आपल्याला करता येतं. महाकर्ता व्रत, महाभोक्ता व्रत आणि महात्यागी व्रत. कारण आपल्याला हे भासणारं जे जग आहे ते मिथ्या आहे, मात्र ते कशाच्या आधारावर आहे? तर त्याचा आधार, त्याचं अधिकरण ब्रह्म आहे. त्या ब्रह्मामध्येच आपण आहोत. म्हणून आपली बुद्धी स्थिर ठेवली तर आपल्याला हे 3ही व्रत करता येतात आणि या संसारामधून पार पडता येतं. हे सांगण्यासाठी हे आख्यान वसिष्ठांनी रामाला सांगितलं. हे आख्यान इथे पूर्ण होतं आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. उद्या आपण इक्ष्वाकू उपाख्यान बघणार आहोत. इक्ष्वाकू उपाख्यान. तोपर्यंत हरिओम.